नमस्कार। नांदेड लोकसभेचे निकाल आत्ताच हाती आलेले आहेत। नांदेड लोकसभेचे सर्वात गाजलेली ही जी लोकसभा निवडणूक होती, संपूर्ण महाराष्ट्राचं नवे किंबहुना संपूर्ण देशाचं लक्ष ज्या निवडणुकीकडे होतं, ते निवडणूक प्रचंड बहुमताने वसंतराव पाटील चव्हाण यांनी ही निवडणूक जिंकलेली आहे। या निवडणुकीचं विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत सन्माननीय आमदार मोहनअण्णा हंबर्डे आहेत आणि काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल पावडे हे दोघे आहेत। आपण या दोघांकडून जाणून घेऊयात या विजयाचे विश्लेषण। अण्णा, अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये चुरशीची असलेली ही निवडणूक आज वसंतराव पाटील चव्हाण यांनी जिंकलेली आहे आणि या निवडणुकीच्या अगोदर अनेक गोष्टी घडलेल्या आहेत। मनोज जरांगे पाटील यांची भूमिका असेल, मराठा समाज एक मोठा वर्ग म्हणून या ठिकाणी येतो, त्याचा निवडणुकीच्या निकालावर प्रचंड मोठा परिणाम पडलेला आहे आणि त्यासोबतच काँग्रेसमधला एक बडा नेता भारतीय जनता पक्षामध्ये जातो आणि सगळीकडे पक्ष विखुरलेला असताना काँग्रेस पक्षांनी अल्पावधीत मोठ बांधून हा विजय खेचून आणलेला आहे। याबद्दल आपलं काय मत आहे? सर्वप्रथम नांदेडच्या जनतेचे मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो, त्याचं अभिनंदन करतो। कारण महाराष्ट्रात झालं, नांदेडमध्ये झालं, भाजपने तोडाफोडीचं राजकारण केलं आणि त्यांना फोडलं, तरी नांदेडची जनता ही कुठेही न हलता 100% महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। म्हणून नांदेडच्या जनतेचे मनापासून मी अभिनंदन करतो। काँग्रेस पक्षाचे मोठे नेते अशोक चव्हाण ऐनवेळी निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात गेले असताना काँग्रेस पक्ष विखुरलेला आहे असं वाटत होतं, पण अत्यंत अल्पावधीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी ही मोठ बांधली आणि ऐन तोंडावर आलेली निवडणूक अतिशय मोठ्या मताने ही जिंकली। या निवडणुकीच्या विजयाचं आपण श्रेय कोणाला द्याल आणि याबद्दल आपलं काय मत आहे? सर्वप्रथम या विजयाचं श्रेय मी नांदेडच्या जनतेला देतो। मागील 40 वर्षाचा इतिहास बघितला असताना कैलासवासी डॉक्टर चव्हाण साहेब हे काँग्रेसचे एक मोठे नेते होऊन गेले, भारताचे मोठे नेते होऊन गेले। त्यांनी मराठवाड्याचा विकास केला, नांदेडचा विकास केला आणि त्याकरता 40 वर्ष शंकरराव चव्हाणांच्या सानिध्यात नांदेडची जनता ही राहिलेली आहे, त्यांच्या विचाराची जनता राहिलेली आहे। त्या ठिकाणी भाजपचे नेते अशोकराव चव्हाण गेले असतील, त्यांची काही अडचण असेल, पण जनता कोठेही गेली नाही, कोठेही आलं नाही आणि सर्व नांदेडची जनता कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेबाच्या सानिध्यातली आहे आणि त्यांच्या विचाराची आहे। या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने धर्माचं राजकारण केलेलं आहे आणि हिंदू मुस्लिम करत यामध्ये धार्मिक समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं आहे, पण काँग्रेस पक्ष हा देशभरामध्ये प्रचार करत असताना विकासाच्या मुद्द्यावर कायम राहिला। याबद्दल आपण काय सांगाल? बघितलं तर मागेल्या 10 वर्षापासून 370 कलम असो, राम मंदिर असो, हे मोठं राजकारण केलं आहे। कारण त्यांनी भारतामध्ये कसलाही विकास केला नाही आणि लोकांचं विकासाचं लक्ष इकडं जाऊ नये म्हणून त्यानं तो मुद्दा केला आहे। पण ही भारताची जनता झालं, महाराष्ट्राची जनता झालं, नांदेड जनता आता ह्या दिशा फरक पडले नाही। त्याकरता त्यानं फोडाफोडीचं राजकारण, शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, या फोडाफोडीच्या राजकारणामुळं ईडी असो, सीबीआय असो, असं चुकीचं काम केल्यामुळं जनता जागरूक झालेली आहे। ते संविधान मोडायच्या पाठीमागे लागले होते, संविधान बुडवायच्या मागले होते, लोकशाही जाण्याच्या मागे लागली होती। हे सगळं आता जनतेला कळून चाललेलं आहे। त्याकरता पुढील भाजपनं असं कसलंही चुकीचं काम केलं तर त्याला चुकीचं काम भारताची जनता या नांदेड जनता करू देणार नाही, एवढं ठामपणे सांगतो। शेवटचा प्रश्न अण्णा एक विचारतो, या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत, विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत। आता इतका मोठा विजय खेचून आणल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीची रणनीती आपण नेमकी कशी करत आहात? आता बघितलं असताना महाराष्ट्रात महाविकास आघाडी झालेली आहे, पण हे भाजप चुकीचं काम केलेलं ही महाविकास आघाडी कधी तुटणार नाही। आम्ही ह्या ठिकाणी जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, नगरपालिका असो, हे महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच आम्ही लढणार आहोत। त्याकरता पोलीस रणनीती राहणार आहे, ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून राहणार आहे। आणि आता बघितलं असता अभी तर लोकसभा झालेली आहे, अभी विधानसभा बाकी आहे, येतो झाकी आहे, विधानसभा बाकी आहे। याच्यानंतर सगळ्या इलेक्शन एक चांगल्या जोमानं होणार आहे आणि यामध्ये या ठिकाणी पुढील महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री 100% होईलच। नांदेड लोकसभेच्या विजयाचं विश्लेषण करत असताना आपल्यासोबत होते नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार मोहनअण्णा हंबर्डे। यांच्याकडून आपण जाणून घेतलं विजयाची नेमकं गमक काय आहे आणि त्यांची भावी रणनीती काय आहे। राजमुद्रा न्यूज लाईव्हसाठी राम जामगेसह मुरलीधर हंबर्डे। पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह।